यशस्वी झालं असं तुम्ही म्हणता, पण आमचा त्याच्यावर अजूनही विश्वास नाही आहे. कारण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा घोषणांमुळे मतदान पलटलं असं नाही आहे. लोकसभेपासून त्यांनी सावध होऊन सावध पवित्र्यामध्येच पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग कसं कसं काय केलं आणि मतदान कशा प्रकारे त्यांच्या बाजूने वळवलं. सकाळी मी जेव्हा 7 आणि 9पर्यंत होते तेव्हाचं मतदान आणि आता एकदम झालेलं हे ह्याच्यामध्ये हा अविश्वसनीय आहे. म्हणजे सगळं काहीतरी भाजपने प्री प्लॅन करून काहीतरी गेम केलेला आहे आणि तो कसा केला काय केला याचा थोड्या दिवसात शोध लागेल. आता एकदम काय एक आहे सेफ आहे बटेंगे कटेंगे किंवा वोट जिहाद हा परिणाम मी नक्कीच म्हणणार नाही की महाराष्ट्रात झालेला आहे. म्हणून पैसे वाटप प्रचंड प्रमाणात झाला. किती ठिकाणी पैसे मिळाले ते हिमनगाचं टोक होतं. पैसे मिळाले, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याच्यामुळे पण असू शकतं. विश्वास विश्वास पाठक पाठकांकडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विश्वास पाठक जी, इथे आपण बघतोय विद्या चव्हाण यांनी एक महत्वाचा आरोप केलाय की काहीतरी गेम झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमका गेम केलाय भाजपनं आणि ज्यामुळे इतक्या 124 इतक्या जागा मिळाल्या, काय नेमका गेम म्हणावा? विरोधकांचं की नाही पठडीतलं एक ब्रह्मास्त्र आहे. इलेक्शन कमिशन नंतर मग आपले EVM मशीन याच्यावर खापर फोडणं. मुळात तर आता जनतेला याचं देखील उबग आलेलं आहे की ज्या प्रकारे जनतेच्या मताचा अनादर करतात याचं देखील उबग आलेलं आहे. मला खरं तर एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांचं विशेष अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे की खरी शिवसेना कोणाची? कायद्याने खरी शिवसेना एकनाथ शिंदेची होती, कायद्याने राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची होती. पण आज जनतेने ठरवलं की खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी ही आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा तर संपला विषय, संपला आता. हे आजच्या या इलेक्शनवरून रिझल्टवरून दिसत आहे. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा, तर भारतीय जनता पक्षाने महायुतीसाठी ज्या प्रकारे काम केलं, विशेषतः आमची केंद्रीय टीम, आता आपण भूपेंद्र यादवांचे फोटो पाहिले, शिवप्रकाशजी हे 2-2, 3-3 महिने ज्या पद्धतीने काम केलं आणि फ्रंटवर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे आवश्यकता असेल तेव्हा बुमरासारखी बॉलिंग आणि आवश्यकता असेल तेव्हा रोहित शर्मासारखी बॅटिंग असे करणारे नेते देवेंद्रजी फडणवीस, याच्यामुळे महायुतीला असा प्रकारचं मोठं यश आलेलं आहे. अगदी विश्वास पाठकांनी खूप महत्वाचं वक्तव्य केलं की ठाकरे आणि पवारांचा विषय संपला असं त्यांनी म्हटलं.